अभिनेते सुनील तावडे यांनी विविध भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. नवरा माझा नवसाचा, माझा होशील ना यांसारख्या कित्येक चित्रपट मालिकांमध्ये त्यांनी त्यांच्या कामाची छाप सोडली. नुकतंच आरपारला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आयुष्यातल्या विविध टप्प्यांबद्दल गप्पा मारल्या. पहिला घटस्फोट, दारूची चीड अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी मतं मांडली. सुनील तावडे यांच्या पत्नीचं नाव सोनाली आहे. एका एकांकिकेदरम्यान त्यांची भेट झाली. लव्ह स्टोरीबद्दल सांगताना ते म्हणाले, सोनालीशी लग्न होण्याआधी माझा एक घटस्फोट झालाय. त्या घटस्फोटाला 4 वर्षे लागली. आयुष्य पुढे जात होतं, पण घटस्फोट मिळत नव्हता. त्यावेळी काय करावं तेही मला माहीत नव्हतं. त्याच दरम्यान माझी एक एकांकिका सुरू होती. त्या एकांकिकेच्या ऑडिशनसाठी एक मुलगी तिच्या कुटुंबियांसोबत आली होती. आधी जरा बरं काम येत असेल तर लगेच कामं मिळायची. ती मुलगी होती सोनाली. एकांकिका करायला ती ओके म्हणाल्यावर मी तिला म्हणालो, चल जरा कॉफी पिऊन येऊया. कॉफीच्या दरम्यान तिच्या वडिलांशी आणि आत्ता जो माझा मेहुणा आहे त्यांच्याशी मी खूप गप्पा मारल्या. तिचे वडील तर खूपच विनोदी आहेत. हळूहळू ओळख होत होती. तिला सुद्धा समजलं हा आपल्या प्रेमामध्ये आहे. त्याचवेळी दुसरीकडे माझी घटस्फोटाची केस सुद्धा सुरू होती. मी तिला सगळ्या गोष्टी स्पष्ट सांगितल्या. त्यावेळी तिला जरा धक्का बसला, पण नीट समजल्यावर तिने घरी सांगितलं. तेव्हा तिच्या घरचे ठीक आहे असं म्हणाले. हे जर तुझ्या बाबतीत झालं असतं तर, असंही ते म्हणाले. त्यांचं घर खूपच छान आहे. ते 14 लोक एकत्र राहायचे. तशीच ती मिळून मिसळून माझ्या घरातही राहील मला माहिती होतं. सोनाली माझ्यापेक्षा खूप लहान आहे. आमच्या दोघांमध्ये तब्बल 11 वर्षांचं अंतर आहे. ती जेव्हा 21 वर्षांची होती तेव्हा आमच्या मुलीचा जन्म झाला. एक गोष्ट मी आवर्जून सांगीन, एकदा ठेच लागली की माणूस शहाणा होतोच. माझ्या आत्याने माझ्या लग्नाच्या वेळी तेच सांगितलं होतं, विचार करून निर्णय घे. आणि मी खूपच विचारपूर्वक हा निर्णय घेतला होता. या मुलाखतीमध्ये बोलताना सुनील तावडे यांनी त्यांना दारूचा राग का आहे ते सुद्धा सांगितलं. ते म्हणाले, समोरच्यांच्या चुकांमधून मी शिकलोय. लहानपणापासूनच या क्षेत्रात काम करत असल्याने मी इंडस्ट्रीशी जोडला गेलो. मी आता नावं घेत नाही, पण खूप कलाकार व्यसनाच्या अधीन गेल्यानं त्यांची नाटकं बंद पडली. मी स्वतः दारू सिगरेट यापैकी कोणतंही व्यसन करत नाही, मांसाहारही करत नाही. इंडस्ट्रीला अनेक फटके बसले. आता लोक शहाणी होत आहेत. जेव्हा तुमची नाटकं चालतात तेव्हा इंडस्ट्री तुमच्या नाटकावर अवलंबून असते. त्यामुळे तुमचं आरोग्य सांभाळणं ही तुमचीच जबाबदारी आहे, असं स्पष्ट मत सुनील तावडे यांनी मांडलं. तर सुनील तावडे यांनी साकारलेल्या भूमिकांपैकी कोणती भूमिका तुमच्या जास्त लक्षात आहे ते कमेंट करून नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.